नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये डोसे, पराठे, थालीपीठ, पॅनकेक्स, ऑमलेट, भाकरी किंवा चपात्या बनवण्यासाठी एखादा चांगला तवा शोधताय का? तुमच्याप्रमाणे काही दिवसापूर्वी मी सुद्धा अशा चांगल्या तव्याच्या शोधात होते. कारण बरेच दिवसापासून माझ्या किचनमध्ये असे अगदी महागड्या ब्रँडचे नॉनस्टिक पॅन होते, ज्याच्या काही दिवसांच्या वापरातच तुम्ही पाहताय त्यांची हालत काही अशी झाली होती. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असे कोटिंग निघालेले किंवा खराब झालेले नॉनस्टिक पॅन वापरणं आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतं. असा हा नॉनस्टिक पॅन न वापरता मी स्विच केलेला आहे कास्ट आयर्न तव्यामध्ये, जे आपल्या हेल्थसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आता या कास्ट आयर्नमध्ये बरेचसे ब्रँडही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्यापैकी कुठला तवा निवडायचा, तो कसा वापरायचा, त्याची कशी काळजी घ्यायची आणि असं बरंच काही डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पहा, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये. इथे कुठल्याही ब्रँडचं मी इथे मार्केटिंग वगैरे करत नाही. स्पेशली तुमच्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या किचनसाठी एक चांगला तवा शोधत होते आणि काही ब्रँड सर्च केल्यानंतर मला पर्सनली आवडलेला हा तवा मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून हा तवा मी वापरून पाहिलेला आहे, जो मी Amazonवरून ऑर्डर केला होता. हा आहे रॉक ब्रँडचा एक प्री-सीझन कास्ट आयर्न तवा. याआधी सुद्धा या ब्रँडचा एक जे आप्पे पॅन असतं ते मी ऑर्डर केलं होतं, ज्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी त्याच ब्रँडचा हा तवासुद्धा मी ऑर्डर केलेला होता. ज्यावेळेस हा तवा मला रिसीव्ह झाला, तर या तव्यासोबत एक वुडन स्पॅच्युलासुद्धा आपल्याला यासोबत मिळतो. 12 इंच अशी कॅपॅसिटी असलेला हा तवा आहे, ज्याचं ऑलमोस्ट वजन हे 3.3 केजी आहे. भरपूर हेवी असं वजन असलेला हा तवा आहे, ज्याला कुठलीही अशी केमिकल कोटिंग नाही. प्युअर आयर्नचा हा तवा बनलेला आहे. फक्त गॅसवरच नाही, तर ब्रँडने मेन्शन केल्याप्रमाणे हा तवा इंडक्शन, गॅस त्याचबरोबर इलेक्ट्रिक शेगडीवर सुद्धा चालू शकतो. हा तवा वापरायचा कसा, हा स्वच्छ कसा करायचा, तो मेंटेन कसा ठेवायचा, याची पूर्ण माहिती या तव्यासोबतच मिळालेल्या या पॅम्पलेटमध्ये आपल्याला मिळते. पहा, हा तवा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बॉक्समधून वापरण्यासाठी काढाल, त्याआधी तो स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी कुठलंही केमिकल वगैरे नाही, तर रोजचं भांडे घासण्याचं जे लिक्विड आहे ते थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करून या तव्यावरती टाकायचं आहे आणि साध्या सॉफ्ट अशा घासणीने स्वच्छ हा तवा घासून आपल्याला धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर लगेचच हा तवा कोरडाही करून घ्यायचा आहे. यानंतरची पुढची स्टेप अजिबात स्किप करायची नाही. तर पहा काय करायचं आहे, गॅस सुरू करायचा आहे. गॅसवरती हा तवा चांगला गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की कुठलंही स्वयंपाकासाठी जे तेल तुम्ही वापरता ते तेल घ्यायचं आहे. एखाद्या ब्रश किंवा पेपर नॅपकिनच्या मदतीने सगळीकडे हे तेल एकसारखं पसरून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हा तवा तेल लावल्यानंतर चांगला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधून अशी वाफही व्यवस्थित आली पाहिजे. यानंतर तवा चांगला गरम झाला की 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. हा तवा पुन्हा एकदा थंड होऊन द्यायचा आहे. तवा बऱ्यापैकी थंड झाला की पेपर नॅपकिनने किंवा एखाद्या पेपरच्या मदतीने यावरती जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते आपल्याला पुसून काढायचं आहे. आता हा तवा रेसिपी बनवण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही कुठलीही रेसिपी बनवण्यासाठी हा तवा वापराल, त्यावेळेस पुन्हा घासण्याची गरज नाही. सिंपली पाण्याने हा तवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कोरडा करायचा आहे. लगेचच गरम करून यावरती कुठलीही रेसिपी सहज यावरती तुम्ही बनवू शकता. तर इथे तुम्ही पाहताय अगदी पहिल्यांदा ओट्स डोसा मी यावरती बनवून पाहिलाय. डोश्याचं बॅटर यावरती एकसारखं पसरवलं आणि अगदी काही सेकंदातच तुम्ही पाहताय हा तो डोसा आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने फ्लिपही झालाय, कुठेही चिटकलेलं नाही. अगदी 100% नॉनस्टिक असा हा आपला तवा हा तयार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती कुठलीही रेसिपी बनवताना आपल्याला अजिबात कुठेही जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही. अगदी कमी क्वांटिटीच्या तेलामध्ये भरपूर असे डोसे, पराठे, थालीपीठ, ऑमलेट, पॅनकेक वगैरे तुम्ही यावरती बनवू शकता. आत्तापर्यंत या डोसा पॅनवरती मी बऱ्याचशा रेसिपी ट्राय केलेल्या आहेत. कुठलीही रेसिपी माझी या तव्यावरती फसलेली नाही. मग ती साधी उत्तप्पा असेल, डोसा असेल, पॅनकेक असेल किंवा काहीही. यावरती मी चपाती, भाकरीसुद्धा करून पाहिलेल्या आहेत. खूप छान अशी रेसिपी या तव्यावरती बनते. अगदी कमी तेलात हा तवा अगदी छान रेसिपी यावरती बनवतो. आता राहिला प्रश्न या तव्याच्या मेंटेनन्सचा म्हणजे क्लिनिंगचा. एखादी रेसिपी बनवून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस हा तवा आपल्याला घासत बसायची गरज नाही. हा तवा ज्यावेळेस प्रॉपर थंड होईल त्यावेळेस फक्त साध्या
पाण्याने आणि एखाद्या सॉफ्ट स्क्रबरच्या मदतीने हा तवा आपल्याला स्वच्छ घासून ठेवायचा आहे. यासाठी कुठलंही केमिकल किंवा कुठलंही लिक्विड वगैरे वापरायची गरज नाही. हा तवा जर खूपच तेलकट झाला तर अगदी आठवड्यात 2 आठवड्यातून एकदा थोडंसं मीठ आणि साध्या स्क्रबरच्या मदतीने हा तवा आपल्याला स्वच्छ घासून ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे हा तवा लोखंडाचा आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस घासून स्वच्छ धुतल्यानंतर तो कोरडाच करून ठेवायचा आहे. हवेशीर अशा मोकळ्या ठिकाणी हा तवा नेहमी ठेवायचा आहे. म्हणजे त्यामुळे मॉइश्चर किंवा पाणी लागल्यामुळे हा गंजणार नाही. आता बऱ्याच जणांना असेही डाऊट असतात, की बरेच वेळ या तव्यावरती गंजल्याचे डाग दिसू लागतात. मग त्यामुळे हा तवा खराब झाला का? तर असं अजिबात नाही. जरी हवेतील आर्द्रतेमुळे किंवा पाण्याचे थेंब जर यावरती राहिले, तर थोडेफार गंजण्याचे डाग यावरती तुम्हाला दिसू शकतात. परंतु यामुळे हा तवा खराब नाही. तर हे गंजण्याचे डाग बाहेर काढण्यासाठी तुम्ही थोडंसं मीठ आणि साधी घासणीने हा तवा स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. फक्त प्रॉपर ड्राय न केल्यामुळे पाण्याचे थेंब वगैरे जर यावरती राहिले, तर यावरती गंजल्याचे डाग तुम्हाला दिसू लागतात. आता राहिला प्रश्न याच्या किमतीचा, तर Amazonवरून ज्यावेळेस हा तवा मी ऑर्डर केला होता काही महिन्यापूर्वी, तो मला मिळाला होता ₹800 आतमध्ये. काहीतरी 790 वगैरे अशी काहीतरी प्राईस त्याची होती. आत्ताची रिसेंट प्राईस त्याची काय आहे हे चेक करण्यासाठी या तव्याची पर्चेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन याची रिसेंट प्राईस आणि आणखीन काही डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करू शकता. बऱ्याच जणांना असंही वाटतं, की लोखंडी जे भांडी असतात ते जरा महागच असतात. परंतु पर्सनली मला विचाराल तर माझ्या मते ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. अगदी एकदाच तुम्हाला या भांड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. यानंतर अगदी वर्षानुवर्ष पुन्हा तुम्हाला अशा कढया किंवा तवे वगैरे घेण्याची गरज पडत नाही. बरेच वर्ष या कढया, तव्या वगैरे टिकतात. अगदी नेक्स्ट जनरेशनला सुद्धा पास ऑन या कढया किंवा तवे होतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल अगदी आपल्या जुन्या काळातले भांडे सुद्धा आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये असतात. त्यामुळे एकदा अशा भांड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. अशा या लोखंडी तव्यांचे किंवा कढयांचे थोडेसे ड्रॉबॅकही असू शकतात. एक म्हणजे हे जी लोखंडी भांडी असतात प्रॉपर लोखंडाची असल्यामुळे थोडेसे वजनाने जड असतात. त्याचबरोबर हे ज्यावेळेस गरम होतात त्यावेळेस त्याचे हँडल आपण इतर कढया किंवा नॉनस्टिक पॅनप्रमाणे आपण हे सहज पकडू शकत नाही कारण लोखंड असल्यामुळे ते गरमही होतात. अर्थातच यावरती ऑप्शनही आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अशा या लोखंडी तवे किंवा लोखंडी कढयांसोबत सिलिकॉन हँडल्सही मिळतात. ते तुम्ही वापरू शकता ज्यामुळे हे इझी तुम्ही हँडल करू शकता. जर तुम्हाला सुद्धा एक चांगला कास्ट आयर्न तवा हवा असेल तर रॉक ब्रँडच्या या कास्ट आयर्न तव्याविषयी तुम्ही एकदा नक्कीच विचार करू शकता. ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन आणखीन इन्फॉर्मेशन, प्राइस वगैरे तुम्ही नक्की चेक करू शकता. मंडळी या तव्याविषयी मला जेवढी काही माहिती होती, हा तवा वापरून जो काही माझा अनुभव होता, आज डिटेलमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.